या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. पारू आदित्यसाठी दूध घेऊन चाललेली असते आणि त्यावेळी ती मनाशी विचार करत असते की आदित्य सरांनी असा घाईगडबडीमध्ये साखरपुड्याचा निर्णय घ्यायला नको होता. पण खरं तर यामुळे मी इतकी का अस्वस्थ झाली आहे ना, तेच मला कळत नाही आहे. मला तर आनंद व्हायला हवा ना. कदाचित अनुष्का मॅडमच्या बाबतीत मी जे काही बघितले त्यामुळे मला असं वाटत असेल. आणि तिचे हे सगळे विचार सुरू असतानाच प्रिया त्या ठिकाणी येते. ती पारूला विचारते की कुठे चालली आहेस तू, आणि त्यावर पारू सांगते आदित्य सरांच्या खोलीत. तर प्रिया तिला म्हणत असते की हे बघ पारू, आत्ताच तुझ्यामुळे आईंमध्ये आणि आदित्य दादांमध्ये खूप मोठे मतभेद झाले. आत्ता कुठे जाऊन ते दोघेजण पुन्हा एकत्र आले आहेत आणि म्हणून मला असं वाटते की आता पुन्हा तुझ्यामुळे ना त्यांच्यात कोणतेही प्रॉब्लेम्स होता कामा नये. कारण आता आदित्य दादांचा आणि अनुष्काचा साखरपुडासुद्धा आहे. उगाच घरामध्ये नवीन वाद नको, आणि हे सगळं तुझ्यासाठी सुद्धा चांगलंच आहे. आणि प्रियाचं बोलणं ऐकून पारूला वाईट वाटतं. तर प्रिया पारूला सांगत असते की आता तू आदित्य दादांची काळजी घेण्याची काही गरज नाही आहे, कारण त्यांची काळजी घेण्यासाठी त्यांच्या हक्काचा माणूस येणार आहे. आणि त्यावर पारू खाली मान घालून म्हणते की हो प्रिया मॅडम. तर प्रिया तिला सांगते की ते दुधाचं ग्लास माझ्याकडे दे, मी ते आदित्य दादांना देते, तू जा तुझं काम कर. आणि मग ती तेथून निघून जाते. तर पारूला वाईट वाटलेलं असतं, पण ती मनाशी म्हणत असते की प्रिया मॅडम जे काही बोलल्यात ते खरंच आहे. आता माझ्यामुळे नवीन कोणताही वाद नको. तर दुसरीकडे प्रीतम विचार करत बसलेला असतो. तो म्हणत असतो की खरं तर आत्तापर्यंत मी दादाच्या निर्णयांवर कधीच शंका घेतलेली नाही, पण मग याच वेळी मला असं अस्वस्थ का वाटते. दादाने ज्या परिस्थितीमध्ये साखरपुड्याचा निर्णय घेतला आहे तो निर्णय मला का पटत नाही आहे. आता काही झालं ना तरी मला त्याच्याशी बोलायलाच हवं, हा साखरपुडा थांबवायलाच हवा. आणि मग तो तेथून जाण्यासाठी निघतो. पण तितक्यात अनुष्का त्या ठिकाणी येते. ती प्रीतमला म्हणते की अरे प्रीतम, माझा आणि आदित्यचा साखरपुडा ठरला ना, म्हणून मी देवळात गेले होते, तुझ्यासाठी प्रसाद घेऊन आले आहे. घरातील सगळ्यांना प्रसाद दिलाय, तूच एकटा राहिला होता. पण प्रीतम म्हणत असतो की सॉरी अनुष्का, मी रात्रीचं गोड खात नाही. तर अनुष्का म्हणत असते की अरे हे काही घरी बनवलेलं गोड नाही आहे, मंदिरातील प्रसाद आहे, हा खायला काही हरकत नाही. आणि मग प्रीतम तिच्याकडून तो प्रसाद घेतो आणि खातो. तर अनुष्का हसतच त्याच्याकडे बघत असते, कारण तिने त्या पेड्यामध्ये काहीतरी मिक्स केलेलं असतं. आणि ती प्रीतमकडे बघत मनाशी म्हणत असते की प्रीतम, खरंच तुम्ही सगळे किर्लोस्करांना खूप भोळे आहात. लगेच कसे काय रे माझ्यावर विश्वास ठेवता. आता बघ मी तुझी काय अवस्था करते येते. आणि मग ती तेथून निघून जाते. तर प्रीतम आदित्यकडे जाण्यासाठी निघतो, मात्र जात असतानाच त्याला चक्कर येते. पण तो स्वतःला सावरतो आणि पुढे जातो. दुसरीकडे आदित्य त्याच्या खोलीत बसलेला असतो आणि स्वतःशीच म्हणत असतो की पारू जे काही बोलते ना ते अगदी खरं आहे. आपल्या लोकांशी कशाला आपण स्पर्धा करायची. जे काही स्पर्धा आहे ती बाहेरच्या जगाशी, आपल्या लोकांशी आपण कधीही स्पर्धा करायची नाही. आणि इथे तर माझी आई आहे, तिच्या पुढे मी कोण जिंकणारा किंवा हरणारा. आणि मग तो स्वतःलाच सांगत असतो की मी अनुष्कासोबत साखरपुड्याचा जो निर्णय घेतला आहे तो योग्य आहे की अयोग्य माहीत नाही, मात्र हा निर्णय घेणं आत्ता गरजेचंच होतं. तितक्यात प्रिया त्या ठिकाणी येते. ती आदित्याला म्हणते की आदित्य दादा, तुम्ही काही काळजी करू नका. तुम्ही अनुष्कासोबत साखरपुड्याचा जो निर्णय घेतला आहे ना तो अगदी योग्य आहे. कारण आईंमधील आणि तुमच्यामधील मतभेद खूप वाढले होते. आपल्या घरातील शांतता भंग झाली होती. आणि या परिस्थितीमध्ये तुम्ही हा निर्णय घेऊन ना खरंच खूप चांगलं काम केलं आहे. आता बघा तुमच्या या एका निर्णयामुळे आपल्या घरात कसं आनंदाचं वातावरण आहे ते. आणि त्यावर आदित्यही हसून हो म्हणतो. मात्र तितक्यात प्रीतम त्या ठिकाणी येतो. त्याची अवस्था तर खूपच बिकट झालेली असते. त्याच्याकडे बघून असं वाटत असतं की तो खूप दारू पिऊन आला आहे. आणि त्यामुळे आदित्य प्रिया त्याच्यावर चिडतात. प्रीतम म्हणत असतो की दादा, तू चुकीचा निर्णय घेतलाय. आणि मग त्यावेळी त्याचा तोलही जातो. प्रिया पटकन त्याला सावरते आणि त्याला विचारते की प्रीतम, तुम्ही दारू पिऊन आला आहात का. तर प्रीतम म्हणत असतो की मी कशाला दारू पिईन, मी दादाला वचन दिलं होतं, मी काय दारू वगैरे पित नाही, तुला काय मी बेवडा वाटलो का. आणि मग तो प्रियाला बाजूला करतो आणि आदित्यच्या समोर जातो. तो म्हणत असतो की दादा, तू तर कधी दारू पित नाही ना,
मग तू असे निर्णय का घेत आहे? काय गरज होती तुला त्या अनुष्कासोबत साखरपुड्याला हो म्हणायची? असा कितीसा ओळखतोस तू तिला? आणि प्रीतमचं असं बोलणं ऐकून आदित्य तर खूप चिडतो. तो प्रीतमला म्हणत असतो की प्रीतम, तू मला वचन दिलं होतंस ना की तू परत दारू पिणार नाही. मग हे सगळं काय आहे? हे जर आईला कळलं तर तिला काय वाटेल, कळतंय का तुला? तर प्रीतम हसतच खुर्चीवर जाऊन बसतो आणि म्हणतो की कोणाला? त्या अहिल्यादेवी किर्लोस्करांना ना. त्यांना काय वाटायचं आहे ते वाटू दे, कारण त्यांच्या निर्णयामुळे जर आपलं आयुष्य उद्ध्वस्त होत असेल ना तर मी गप्प बसणार नाही. आणि प्रीतमचं असं बोलणं ऐकून आदित्य आणि प्रियाला तर धक्काच बसतो. ते दोघेही प्रीतमला समजवण्याचा प्रयत्न करत असतात, पण तो काही गप्प बसत नाही. तो म्हणत असतो की दादा, तू ना एक नंबरचा स्वार्थी आहेस, अगदी त्या अहिल्यादेवी किर्लोस्करांसारखा. तुमच्या दोघांमधील मतभेद तर तुम्ही मिटवलेत, पण त्या पारूचं काय? तुमच्या या सगळ्यामध्ये त्या बिचारीचं ब्रँड अँबॅसेडर पद गेलं ना. त्या अनुष्काने आईला सांगितलं की तिला ही जबाबदारी झेपत नाही आहे आणि आईने लगेच तिला कामावरून काढून टाकलं. त्यामुळे तू चिडला, तू आईशी भांडला, मग आईसुद्धा चिडली आणि मग तुम्ही दोघे पुन्हा गोड झालात. पण त्या पारूचं बिचारीचं काय? तिचं तर ब्रँड अँबॅसेडर पद गेलं ना. या सगळ्यात तिची काय चूक होती? असं तिच्याशी वागताना तुम्हाला काहीच वाटलं नाही का? त्यावेळी प्रिया म्हणते की प्रीतम, हे काय बोलताय तुम्ही? तुम्हाला कळतंय का? तर प्रीतम म्हणत असतो की मला चांगलंच कळतंय आणि ह्या दादाला कळत नाही ना, याचं मला वाईट वाटतंय. मात्र या सगळ्या गोष्टीमुळे आदित्य खूप चिडतो आणि प्रीतमला धक्का देत म्हणतो की तू निघून जा, पुन्हा मला तोंडही दाखवू नको. जर आईबद्दल काही बोललास ना तर याद राख. तर प्रियासुद्धा त्याला समजावते, मात्र प्रीतम म्हणतो की आम्हा दोघा भावांमध्ये तू बोलू नको. आणि तो पुन्हा आदित्यच्या समोर जातो. तो म्हणत असतो की अरे, आपण त्या पारूसोबत तुझं ॲड शूट केलं होतं, आठवतंय ना तुला? तिथं तू तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं होतं, लग्नाचे सगळे विधी केले होते. जेव्हा आपण प्रियाच्या गावी गेलो होतो तेव्हा तुम्ही दोघांनी किती छान संसार केला होता. आणि आता इतकं सगळं करून तू त्या अनुष्कासोबत पुन्हा लग्न करणार आहेस का? तुला काहीच कसं वाटत नाही? त्या अनुष्काला असं कितीसं ओळखतोस तू, पण पारूची आणि तुझी तर चांगली मैत्री आहे ना. मग तू पारूसोबत असा कसा वागू शकतो? आणि प्रीतमच्या अशा बोलण्यामुळे आदित्य तर अजूनच चिडतो. प्रियाला सांगतो की याला येथून घेऊन जा आणि त्यामुळे प्रिया प्रीतमला थांबवण्यासाठी पुढे येते. मात्र प्रीतम तिलाच धक्का देतो. त्यामुळे प्रिया कपाटाला जाऊन धडकते. तिच्या डोक्याला मोठी जखम होते आणि त्यामुळे आदित्य रागाच्या भरात प्रीतमच्या कानाखाली मारतो आणि प्रियाला सावरतो. मात्र त्यामुळे प्रीतम तर खूप चिडतो. तो म्हणत असतो की आदित्य किर्लोस्कर, आज तुम्ही ना तुमच्या आईंसारखंच वागलात. तीसुद्धा इतरांच्या भावनांचा विचार करत नाही आणि आज तूसुद्धा माझ्या भावनांचा विचार न करता माझ्या कानाखाली मारलं. आणि तो तेथून निघून जातो. तर आदित्य प्रियाला समजावत असतो, तिची विचारपूस करत असतो. ती म्हणत असते की आदित्य सर, यांच्या वतीने मी माफी मागते. मी समजावेल प्रीतमला, ते नक्की उद्या तुमची माफी मागतील. आणि ती तेथून निघून जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी पारू प्रिया आणि प्रीतमच्या खोलीत येते आणि त्यावेळी तिचं लक्ष प्रियाच्या डोक्याला झालेल्या जखमीकडे जातं आणि ती तिला काय झाले ते विचारते. प्रिया मात्र काही सांगायला तयार नसते. पण पारू म्हणते की प्रिया मॅडम, आपण दोघी खूप चांगल्या मैत्रिणी आहोत, हे विसरलात का तुम्ही? प्लीज मला सांगा काय झाले ते. आणि मग प्रिया रडतच काल रात्री घडलेला सगळा प्रकार सांगते. तर पारू रागातच प्रीतमला झोपेतून उठवते आणि विचारते की काल रात्री तुम्ही दारू पिला होता का? पण प्रीतम म्हणत असतो की नाही पारू, मी का दारू पिईल? तर प्रिया चिडून म्हणते की प्रीतम, तुम्ही खोटं बोलू नका. काल तुम्ही दारू पिऊन आदित्य दादांना काय काय बोललात तुम्हाला आठवतंय का तरी? जा जाऊन त्यांची माफी मागा. पण प्रीतम म्हणत असतो की मी दादाची माफी मागणार नाही. आत्तापर्यंत त्याने जे काही सांगितलं ते मी ऐकलं ना. मग आता जर मी पोटतिडकीने त्याला एखादी गोष्ट सांगतोय तर त्याला ती का कळत नाही आहे? काही झालं ना तरी मी त्याची माफी मागणार नाही. आणि तो रागातच तेथून निघून जातो. त्यानंतर आदित्य आणि अनुष्का एके ठिकाणी चाललेले असतात. आदित्य काल रात्री जे घडलं त्याच विचारात असतो. तर अनुष्का त्याला सांगत असते की आदित्य बघ, सगळीकडे माझे पोस्टर लागलेत आणि आता ना मी आपल्या कंपनीसाठी खूप छान काम करेल, आपल्या कंपनीची खूप प्रगती होईल. आणि त्यावर आदित्यही हसून हो म्हणतो. त्यानंतर मग ते गाडीत फ्यूल भरण्यासाठी जातात आणि त्याचवेळी एक लहान मुलगा अगरबत्ती विकण्यासाठी त्या ठिकाणी येतो. आदित्य त्याच्याकडून अगरबत्ती घेत नाही. मात्र अनुष्का म्हणते की अरे घे आदित्य, आपण लहान मुलांना मदत करायला हवी. त्यामुळे मग आदित्य त्याच्याकडून ती अगरबत्ती विकत घेतो. तर तो मुलगा अनुष्काकडे बघतो आणि विचारतो की पोस्टरवर ज्या बाई आहेत त्या तुम्हीच आहात ना? त्यावर अनुष्का हो म्हणते. तर तो मुलगा आदित्यला विचारतो की याच्या आधी जी मुलगी होती ना, तिला मी ओळखतो, ती खूप छान होती, मग तुम्ही त्यांना का काढलं? या बाई तिच्या एवढ्या छान
नाही येत आणि त्या मुलाचं असं बोलणं ऐकून अनुष्का तर खूप चिडते. दुसरीकडे प्रिया किचनमध्ये आल्यावर पारू तिच्या जखमेवर हळद लावते आणि तिला सांगते की प्रिया मॅडम काळजी करू नका, सगळं ठीक होईल. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत न्यूज चॅनलला अनुष्का आणि पारूबद्दल काहीतरी वेगळीच बातमी दाखवत असतात आणि त्या बातमीमुळे सगळेच जण खूप चिडतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.